Hello Bhakti and hello dear students. Once again welcome back to our channel ज्ञान लैब. So finally हमारे साथ आज हमारे सेकंड स्टूडेंट हैं जिनका आज हम इंटरव्यू ले रहे हैं, भक्ति. ये हमारी बहुत पुरानी स्टूडेंट है. लॉकडाउन के टाइम पे जब हमने वीडियोस डालना स्टार्ट किए थे तो आई थिंक हमारी फर्स्ट बैच की स्टूडेंट है भक्ति, राइट? मैम यस मैम। यस. तो शी इज डूइंग बायोटेक्नोलॉजी इंजीनियरिंग, बरोबर? यस मैम बायोटेक। ओके. तो मैं इनके बारे में बताऊं इससे अच्छा आय वुड लाईक टू आस्क भक्ती की शॉर्ट मध्ये आपलं थोडंसं इंट्रोडक्शन दे. म्हणजे तुझं नाव, तुझे 12वीचे पर्सेंटेज, तुझं सीईटीचं पर्सेंटाईल आणि तू सध्या काय करते, कोणत्या कॉलेजमध्ये आहे, म्हणजे शॉर्ट मध्ये तुझ्या डिग्री बद्दल सांग. ओके मैम। तर माय नेम इज भक्ति किसमकर and now I am pursuing BTech Biotechnology from Chhatrapati Shivaji Maharaj University and my 12 percentage is 94.50 and the CET percentage is 75%. सीईटी मध्ये 75 पर्सेंटाईल, ओके. आणि 12th मध्ये बऱ्यापैकी चांगले होते, ठीक आहे. तर आता मुलांचा पहिला असा प्रश्न असणार, अरे बोर्ड मध्ये एवढे चांगले आले मग सीईटी मध्ये ड्रॉप कसे झाले, तर त्याचं काहीतरी म्हणजे सोल्युशन, रिझन आहे का? रिझन म्हणजे ऍक्च्युली मॅम एक तर 12th होती आमची कोरोना बॅच त्यामुळे लेक्चर्स नाही झाले प्रॉपर. त्यामुळे थेरीमध्ये प्रॉब्लेम होता आणि बाहेर पण क्लासेस त्यावेळी अवेलेबल पण नव्हते आणि मग जे होते ते सेल्फ स्टडी करून आम्हाला प्रिपेअर करावं लागलं जे काही होतं सीईटी साठी ते. त्यामुळे सेल्फ स्टडी आणि प्लस जे लास्ट इयर PYQs होते ते मटेरियल आणि जे बुक आहे आपलं त्यामधून थेरी परफेक्ट करून मग त्याची कन्वर्ट करून PYQ किंवा ह्याच्यामध्ये आणि मग ते स्टडी करणार. त्यामुळे माझं पर्सेंटाईल लो आलं सीईटीचं. बाकी काही एक्स्ट्रा रिझन नव्हतं त्यामागे. परफेक्ट, ठीक आहे, चालेल. कसं चालू आहे कॉलेज लाईफ, कसं चालू आहे बीटेक? हा मॅम मस्त. तिकडे काय हॉस्टेल हॉस्टेल आणि बीटेक बायोटेक तर मस्त फील्ड आहे. म्हणजे असं एकदम रिलॅक्स. काय नाही, लॅब वर्क तेवढं असतं, प्रॅक्टिकल्स आणि बाकी आपले थेअरी एक्झाम सेमिस्टर वाईज. कोणत्या मस्त आहे कॉलेजमध्ये म्हणजे. आहेस, कोणत्या इयर मध्ये आहेस? ओके, कॉलेज नेम आहे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी पनवेल नवी मुंबई आणि सध्या काय इयर, बीटेक तुझं बायो इयर, हा. कोणता सेमिस्टर, कोणता इयर चालू आहे? सेम सिक्स आणि इयर थर्ड. M6 म्हणजे थर्ड इयर, आता संपेल. हा संपेल आता होते आता. ओके. आता भक्तीने मला रिसेंटली मेसेज केलं होतं, ती काही एंट्रन्स एक्झामसाठी प्रिपेअर करू इच्छिते, CSIR नेट आणि गेट साठी. तर आय विश यू ऑल द बेस्ट, की म्हणजे चांगली थँक प्रिपरेशन कर. ओके. आता इथे पहिला प्रश्न मुलांचा हा येणार की यू आर डुईंग बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, बरोबर, बीटेक इन बायोटेक. सो त्याच्यासाठी म्हणजे PCMB हवंय, PCB मधून पण जाऊ शकतात मुलं, की PCM द्यावं लागतं, कोणती सीईटी द्यावी लागते, तू कोणती सीईटी दिली होतीस? मी PCB ग्रुपची सीईटी दिली होती आणि बीटेक बायोटेक साठी रिक्वायरमेंट PCMB म्हणजे 4 ग्रुप आहे. पण आता ते डिपेंड ऑन कॉलेज आहे. जर PCB ग्रुप त्यांनी अलाव केलं आणि मेन विषय आहे, जर त्या कॉलेजची एंट्रन्स एक्झाम असेल तर मग ते PCB ग्रुप मधून घेऊन ते ऍडमिशन देतात आणि जर त्यांचे एंट्रन्स एक्झाम नसेल कॉलेजची तर मग आपल्याला PCMB ग्रुप घेऊन मग त्याची एक्झाम देऊन मग बीटेक बायोटेक साठी ऍडमिशन घ्यावं लागेल. म्हणजे मॅथ्स पण कंपल्सरी आहे दिस कंपल्सरी फॉर बीटेक बायोटेक. फॉर बीटेक बायोटेक? तू कॉलेजमधून त्यांची जी स्पेसिफिक प्रायव्हेट एंट्रन्स असते ती एक्झाम दिलेली म्हणून तुझं PCB मधून सिलेक्ट झालं? झालं हो. कॉलेजची एंट्रन्स एक्झाम दिली आणि मग त्यातून त्यांना जेवढा स्कोअर हवा होता त्यात मला 100 आउट ऑफ 80 85% पडले होते. त्यामुळे त्यांनी डिरेक्ट ऍडमिशन करून घेतलं PCB ग्रुप मधून. ओके. तर ह्यात आपली जी महाराष्ट्राची सीईटी होती त्याचे काय कन्सिडरेशन केले होते मार्क, की फक्त त्यांनी स्वतःचे? नाही नाही, ह्या पण PCBचे त्यांनी मार्क कन्सिडर केले पण त्यांना हवी होती त्यांच्या कॉलेजची एंट्रन्स एक्झाम हा एक हा हा. त्यामुळे मग एंट्रन्स एक्झाम घेऊन ऍडमिशन केलं. ओके. सध्या तुझ्या कॉलेजची म्हणजे फी किती आहे फर्स्ट इयरची, म्हणजे प्रायव्हेट आहे की गव्हर्नमेंट आहे? ऑटोनॉमस कॉलेज आहे मॅम. ऑटोनॉमस आहे. फी किती आहे? फी पर इयर बीटेक बायोटेकची 95,000. 95,000, ओके. आणि म्हणजे आता समज जर आता मुलं जे PCBची सीईटी देत आहेत त्यांना असे आधी कॉलेजेस बघावे लागतील, की जर त्यांना बायोटेक इंजिनिअरिंग करायची असेल तर कोणते कॉलेजेस PCBच्या बेसिसवर घेतात आणि कोणते कॉलेजेस PCMच्या बेसिसवर घेतात, म्हणजे PCMच्या बेसिसवर पण मिळतं ना बीटेक बायोटेक मध्ये ऍडमिशन? मिळू शकतो. हो. अच्छा, म्हणजे मग आता माझा एक प्रश्न आलाय जे मुलांना पण येईल, की 12वी मध्ये म्हणजे आपले मॅथ्स पण असलं पाहिजे आणि बायो पण असलं पाहिजे.
सीईटी मध्ये तुम्ही पीसीबी किंवा पीसीएम देऊन जाऊ शकता, बरोबर? ओके. बरोबर. तर 12वीत आपले पीसीएमबी विषय असले पाहिजे, मॅथ्स पण असलं पाहिजे, बायो पण असलं पाहिजे. अच्छा, जर 12वीत बायो नसेल, फक्त मॅथ्स असेल, तर त्याला मिळेल का बायोटेक इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन? नाही भेटू शकेल. ओके. कारण बायो कंपल्सरी. मग ते सीईटी मध्ये पण पीसीबी ग्रुप दिला तरी चालेल आणि 12th मध्ये असेल तरी चालेल, पण बायो दोन्ही पैकी एकात कंपल्सरी हवं. ओके. सो म्हणजे कॉलेज टू कॉलेज पण मॅटर करतं, एंट्रन्स एक्झाम, पण 12वीत पीसीएमबी सब्जेक्ट कंपल्सरी हवंय. आणि तुम्ही सीईटी कोणती देता ते आपल्यावर आहे. पीसीबी देऊन पण बीटेक मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो, पीसीएम देऊन पण बीटेक मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. पीसीएमबी जर तुम्ही फॉर्म भरलाय तरी तुम्हाला 2 वेगवेगळी सीईटी द्यावी लागेल, तर ते तर झालंच, प्रॉब्लेमच नाहीये. ठीक आहे. आणि असे म्हणजे खूप सारे कॉलेजेस असतात जे पर्सनल, नीट मध्ये पण असंच असतं की खूप सारे कॉलेजेस स्वतःचे एंट्रन्स एक्झाम्स कन्सिडर करतात नीट व्यतिरिक्त, म्हणजे नीट पण आपल्याला द्यावीच लागते, नीट भी हमको देनी पड़ती है, पर नीट के अलावा भी बहुत सारे ऐसे कॉलेजेस हैं जो खुद का पर्सनल एंट्रेंस एग्जाम कंडक्ट करते हैं। फिर वो नीट का मार्क्स और खुद के कॉलेज का मार्क्स दोनों कंपेयर करते हैं और उसके हिसाब से मेरिट लिस्ट बनाते हैं और फिर आपको आपका एडमिशन पे रँक देते हैं की आपका एडमिशन हो सकता है की नहीं हो सकता है. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न इथे हा आहे की म्हणजे तू एकदम अगदी लॉकडाऊनच्या वेळी दिलेली सीईटीची एक्झाम, तर मुलांचा असा प्रश्न असणार की तेव्हा तर कॉलेजला नाही जायला, म्हणजे कॉलेज जायची गरज नव्हती किंवा ऑफलाईन क्लासेस बंद होते, घरीच असायचो, तर खूप वेळ असायचा. आता ह्या ह्या टायमाला एक्झाम एप्रिल पासून आहे, म्हणजे त्यांना 6 दिवस जास्त मिळाले, पण आता सध्या एकच महिना राहिलाय. ऑन अन ऍव्हरेज त्यांच्याकडे एक महिना पण नाहीये, 25-28 दिवस राहिले त्यांच्याकडे. देन अकॉर्डिंग टू यू व्हॉट इज द सोल्युशन, की म्हणजे ते किती पटकन कसं रिव्हिजन करू शकतात ह्या 25 ते 28 दिवसात? त्यांना त्यांची रिव्हिजन, बेसिक रिव्हिजन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, कशावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे? वन शॉट लेक्चर वर, डिटेल लेक्चर वर, की फक्त टेक्स्टबुक रिडिंग, की फक्त एमसीक्यू सॉल्व्ह करणं, की सगळं थोडं थोडं, म्हणजे एक एक फॉर्मॅट काय असलं पाहिजे? आता त्यांचा फॉर्मॅट मॅम एवढं डिटेलमध्ये जायचं तर त्यांनी अजिबात नाही. आता फक्त त्यांनी वन शॉट लेक्चर अटेंड केले पाहिजे. तेवढं केलं तरी त्यांची थेअरी ऑलमोस्ट क्लिअर होईल. आणि मग थेअरी क्लिअर झालं की त्यांनी डिरेक्ट लास्ट इयर पीवायक्यूज मॉक टेस्ट जे आहेत त्याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे. त्याच्यावर जास्त फोकस केलं तर त्यांच्या माइंडमध्ये क्लिअर होईल की कसे क्वेश्चन्स येऊ शकतात सीईटी मध्ये. आणि त्या बेसिसवर ते सीईटी म्हणजे परफेक्ट मार्कने ते क्लिअर करू शकतात. आता तेवढं डिटेलमध्ये जाण्याची वेळ पण राहिलं नाहीये. आणि ते तेवढं डिटेल करत बसलं ना की आता ते सगळं विसरून जातील. जेवढं त्यांच्या माइंडमध्ये आहे ते पण ते ब्लॉक होईल. त्यापेक्षा बेटर असेल की त्यांनी आता मॉक टेस्ट चालू केलेलं आणि वन शॉट लेक्चर मध्ये जेवढी थेरी क्लिअर होईल तेवढी थेरी क्लिअर केली. आणि तसं पण एक्झाम मध्ये बाहेर आउट ऑफ सिलेबस काहीच येत नाही. जेवढं मॉक टेस्ट आपण आधी दिलेले किंवा लास्ट पीवायक्यू जेवढे आहेत तेवढे जरी सॉल्व्ह करून तेवढे नॉलेज आपण गेन केलं तरी आपण परफेक्ट मार्क्स घेऊ शकतो सीईटी मध्ये. अच्छा. इथे मुलांचा हा एक प्रश्न आहे की पीवायक्यू रिपीट होतात का, म्हणजे जुने क्वेश्चन प्रॅक्टिस केल्याने काय उपयोग आहे का, ते रिपीट होतात? हा, भरपूर भरपूर क्वेश्चन्स आजपर्यंत रिपीट झालेले आहेत. माझ्या वेळेस सुद्धा एक 10 ते 12 क्वेश्चन्स बायोमध्ये रिपीट झालेलेच होते. आणि त्यामुळं मोस्ट मग तेच ना मॅम, आधी जे क्वेश्चन्स होते तेच आपण मॉक टेस्ट जर दिले तरी मोस्ट ऑफ दी तेच क्वेश्चन्स रिपीट होतात. आणि त्यात तेच केल्याने आपली रिव्हिजन पण जास्त होईल. अरे म्हणजे थेअरी मी पण हा जास्त करून, हा बोल बोल. म्हणजे थेअरीमध्ये पण जास्त फोकस आता करण्यापेक्षा थोडा टाइम पण नाही राहिलाय. म्हणून त्यांनी मॉक टेस्ट तेच रिवाइज केलेलं बेटर असेल. म्हणजे मी पण सेम गोष्ट सांगते, पण मुलांचं कसं आहे की त्यांच्या वयोगटीचे, म्हणजे त्यांच्या एज ग्रुपच्या लोकांना सांगितलं मे बी दे विल ट्रस्ट यू मोर. पण मी पण त्यांना सेम गोष्ट सांगत असते की जास्तीत जास्त पीवायक्यू प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस करा, कारण तुम्हाला पॅटर्न कळतं की कसे क्वेश्चन येतील. आता एकच प्रश्न आहे की मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल, तर तेच राहणार ना, ते बदलणार नाहीये, तो प्रश्न फिरून 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 तेच येणार आहे. तर जास्तीत जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस केली की प्रोबॅबिलिटी वाढते सेम क्वेश्चन रिपीट व्हायची. आता इथे एक फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे, खूप 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 मुलं हे क्वेश्चन विचारतायत की जर मी फक्त बायो करून गेली तर मला चांगले पर्सेंटाईल येतील का, म्हणजे फक्त बायो पूर्ण केलं आणि फिजिक्स केमिस्ट्री थोडं थोडं केलं तर मला चांगले पर्सेंटाईल येतील का, असं मुलांचं आहे. तर तुझं काय मत आहे, करू शकतात असं? हो मॅम, फक्त बायोलॉजी केलं तरी भरपूर स्कोअर होऊ शकतो. पण तेवढं फोकस पण त्या सब्जेक्टवर दिलं पाहिजे त्यांनी. आणि तेवढे त्याच सब्जेक्टचे पीवायक्यू म्हणा किंवा त्या बाबतीत थेअरी तेवढी त्यांची क्लिअर असेल. आणि फक्त बायो किंवा त्यांचं फिजिक्स आणि केमिस्ट्री एक जरी सब्जेक्ट त्यांचा क्लिअर असेल की नाही मी फिजिक्स एवढी थेअरी माझी क्लिअर आहे किंवा केमिस्ट्रीची एवढी थेअरी माझी क्लिअर आहे आणि तेवढे त्यातले क्वेश्चन आले तर मी देऊ शकते किंवा देऊ शकतो. हे जर त्यांचं माइंडसेट क्लिअर
असेल तर मग त्यांनी बायो पूर्ण क्लिअर आणि मग फिजिक्स किंवा केमिस्ट्री मधले थोडे क्वेश्चन जरी केले तरी ते खूप चांगले मार्क क्लिअर करू शकतात सीईटी मध्ये. स्कोअर खूप छान येऊ शकतो त्यांचा. ओके. तुला सीईटी मध्ये मार्क किती आलेले फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोचे, म्हणजे वेगवेगळे पर्सेंटाईल कसे होते आठवत आहेत? हा, बायोलॉजी मध्ये होते जसे ऑलमोस्ट 80% आले होते बायोमध्ये. माझा सगळ्यातला स्कोअर फिजिक्सचा होता. फिजिक्स मध्ये खूप कमी होते, काहीतरी 66 असे होते फिजिक्स मध्ये, आणि केमिस्ट्री मध्ये 70 होते. बरं 70%. आहे, 66 इज स्टील बेटर. ओके ओके, ठीक आहे. म्हणजे फक्त म्हणजे हे जे मुलं माझे विचारतात कमेंटवर, तर त्यांच्यासाठी हे आहे की तुम्ही एक सब्जेक्ट धड एकदम, म्हणजे प्रसादच्या इंटरव्ह्यू मध्ये पण हेच सांगितलं आणि परत भक्तीच्या इंटरव्ह्यू मध्ये पण हेच सांगते मी परत, की तुम्ही फक्त एकच सब्जेक्ट वर फोकस केलात ना तरी यू कॅन स्कोर स्टील, लाईक यू कॅन स्टील स्कोर गुड मार्क्स. पण त्या सब्जेक्टला एकदम असं एब्झॉर्ब करून घ्या आणि त्या सब्जेक्टचे ते जास्तीत जास्त पीवायक्यू सॉल्व्ह करा. आणि बाकीचं जे फिजिक्स आणि केमिस्ट्री जे तुम्हाला सोपं जातं, आता 20 चॅप्टर त्यातले 5-6 चॅप्टर्स पण तुम्ही नीट धड केले हाय वेटेजचे, तरी तुम्ही ऍटलीस्ट 50 पैकी 20 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल. डोंट लिव्ह एनी सब्जेक्ट कम्प्लिटली ऑप्शनल. थोडं थोडंसं करा, म्हणजे जे तुम्हाला सोपे, एकदम सोप्यातले सोपे चॅप्टर्स तुम्हाला जे वाटतात, टीचर्सला कोणते सोपे चॅप्टर्स वाटतात ते मॅटर करत नाही. वेटेज प्रमाणे, वेटेज के हिसाब से आप लोगों को जो चैप्टर सबसे इजी लगता है फिजिक्स में केमिस्ट्री में, वो चैप्टर्स आप लोग 4-5 चैप्टर करके जाओ और बायो का पूरा सिलेबस करो. सेम इज अप्लाइड फॉर मैथ्स. मैथ्स पूरा करके फिजिक्स केमिस्ट्री थोडा थोडा करोगे तो भी आप इझिली अच्छा मार्क्स स्कोर कर सकते हो. आता तुझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे 200 पैकी किती मार्क आणले पाहिजे, म्हणजे किती प्रश्न राईट गेले पाहिजे टू स्कोर अबव 95 पर्सेंटाईल, म्हणजे 95च्या वर स्कोर करायचं असेल तर 200 पैकी किती मार्क ह्यांना सेफ स्कोर ठेवावं लागेल? म्हणजे मी नेहमी सांगते पण तुझ्या तोंडातून ऐकून मे बी दे विल ट्रस्ट यू मोर. 180+ किंवा 185+ मार्क्स त्यांना स्कोअर करावंच लागेल, 95%. आणि त्यांना जर चांगलं कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज जर पाहिजे असेल नंतर, तर मग आता सध्या मेहनत घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर सध्या बायोमध्ये पण मॅम खूप सोपा सब्जेक्ट आहे बायो बघायला गेलं तर, आणि जर मन लावून केलं तर त्यात भरपूर स्कोअर येऊ शकतो. एवढा छान सब्जेक्ट आहे बायो, तर माझा फेवरेट सब्जेक्ट आहे, त्यामुळे माझा भरपूर बायोवर होता. आणि त्यात माझं बायो कव्हर तुम्ही करून घेतला पूर्ण 12th मध्ये, तुमचे वन शॉर्ट लेक्चर, आणि तुम्हाला म्हणजे तुमचेच व्हिडिओ रेफर केले ते, त्यामुळे खूप सोपा गेला आता पेपर. ओके. आता हा प्रश्न आहे की म्हणजे कमीत कमी आता त्यांच्याकडे 25 दिवस राहिलेत, तर त्यांना किती मॉक टेस्ट सॉल्व्ह केले पाहिजे, म्हणजे एमसीक्यू अंदाजन किती नंबर एमसीक्यू सॉल्व्ह केले पाहिजे, किंवा ऍटलीस्ट एवढे तरी मॉक टेस्ट करा. आणि फक्त मॉक टेस्ट सॉल्व्ह करून फायदा नाहीये, जे प्रश्न तुमचे चुकतायत त्याला तुम्ही इम्प्रूव्ह कसं करू शकता त्याबद्दल काय जर सांगू शकतेस तर. ओके, मॉक टेस्ट आता आता मी असं सांगू शकत नाही त्या पर्टिक्युलर की एवढेच मॉक टेस्ट द्या, तुम्हाला होईल दिवसातून. जरी तुम्ही एक मॉक टेस्ट कम्प्लीट केली, ऍटलीस्ट बायो एक तरी सब्जेक्ट तुम्ही दिवसातून कव्हर केला, तरी ते खूप आहे. फक्त जे क्वेश्चन तुम्ही रीड केला ते माइंड मध्ये क्लिअर ठेवा, की हा क्वेश्चन जर आला तर मी करू शकते, असं त्यांच्या माइंड मध्ये क्लिअर असायला पाहिजे. आणि जे मॉक टेस्ट त्यांनी दिलेत किंवा जे आता ते पुढे देणार आहेत, ते नंतर ते रिपीट क्वेश्चन्स आले त्यांना पेपरमध्ये, तरी त्यांना ते क्लिअर असायला पाहिजे की मी तेव्हा ते सोडवला होता आणि ते आता मी करेक्ट लिहिणार आहे पेपरमध्ये किंवा ते करेक्ट अटेम्प्ट करणार आहे. एवढं त्यांना क्लिअर पाहिजे मॉक टेस्ट बाबतीत. ओके, म्हणजे ते एक इंडिव्हिज्युअल स्टुडंटच्या कॅपॅसिटीवर आहे. पर डे त्यांनी एक मॉक टेस्ट दिली किंवा ऍटलीस्ट कमीत कमी 10 ते 12 टोटल मॉक टेस्ट जरी दिले, अजून एक्झामला 20-25 दिवस जेवढे राहिले, तरी इट विल बी प्रिटी बेनिफिशियल टू यू. फक्त एवढं लक्षात ठेवा मुलांनो, की जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देता, जेव्हा तुम्हाला कळतं की तुमचे 100 पैकी 60 किंवा 65 क्वेश्चन सही जा रहे बाकी की गलत जा रहे, तो वो जो क्वेश्चन गलत जा रहे हैं वो क्यों गलत है, बार बार टेक्स्ट बुक रीड करो, बार बार क्वेश्चन सॉल्व करो, बार बार टेक्स्ट बुक रीड करो, बार बार क्वेश्चन सॉल्व करो. मुलं ना सध्याची खूप कंटाळतात, म्हणजे त्यांना असं वाटतं की एवढं रीडिंग करून काय फायदा आहे, काय लक्षातच राहत नाही. तर हे नॉर्मल आहे की तुम्हाला सगळं लक्षात राहायचं असं मुलांना वाटतं, की टॉपर मुलांना सगळं लक्षात राहतं, आम्हालाच लक्षात राहत नाही, म्हणजे आमच्यातच काय प्रॉब्लेम आहे. पण हे नॉर्मल आहे हे त्यांना जरा सांग, की म्हणजे असं होतं पण तुम्ही कंटिन्यू रिडिंग करत राहा. तर त्याबद्दल जरा इम्पॉर्टंट पॉईंट सांग त्यांना. हा, म्हणजे हे जे तुमचं माइंडसेट आहे ना, की टॉपर्स लोक खूप जास्त अभ्यास करतात आणि आम्ही नाही करत, हे तर माइंडसेट आधी काढून टाका. मी पण त्यातलीच आहे, काही एवढा अभ्यास नव्हता केला मी सीईटीच्या वेळेस, फक्त थेरी क्लिअर होती. आणि मी मोस्ट पीवायक्यूज आणि एमसीक्यूज वर जास्त फोकस दिला होता, त्यामुळे ते
म्हणजे जास्त स्कोअर झाला, म्हणजे पाहिजे होता तेवढा झाला. आणि हे माइंडसेट केल्यामुळे ना तुम्हीच डिमोटिवेट व्हाल या बाबतीत, की मी नाही करू शकत, मी नाही करू शकत. त्यामुळे येस आय कॅन डू इट हे वाक्य तुमच्या माइंड मध्ये क्लिअर ठेवा. म्हणजे तुम्हाला जरी पेपरमध्ये येत नसेल ना, तरी तुमचा माइंडसेट असेल नाही येस आय कॅन डू इट, तर तुम्ही ते आणखीन तुमच्या त्या माइंडसेटने जास्त क्लिअर होईल. आणि जास्त टेन्शन वगैरे घ्यायची हे नाहीये, गरज नाहीये पेपरमध्ये. जरी तुमचं म्हणजे काय होतं मॅम माहिती, माझ्या वेळेस पण माझा एक्सपिरियन्स तर हेच आहे. माझ्या माइंडमध्ये म्हणजे खूप क्लिअर होते मी, की नाही बायोचे मला सगळे क्वेश्चन्स अटेंड करायचे आणि मी जे केलंय ते मला सगळं क्लिअर आहे. पण ते पेपर लागल्यास मी एवढी घाबरली होती ना. आणि माझं कसं तुम्ही लॅपटॉप पहिल्यांदा हँडल करत होती त्यावेळी, त्यामुळे तर मी आणखीनच घाबरली. त्यामुळे हे म्हणजे आता माझा एक्सपिरियन्स झाला, पण तुम्ही असं नका करू. म्हणजे तुम्ही एकदम रिलॅक्स आणि जेवढं तुमच्या माइंडमध्ये आहे तेवढं माइंडमध्ये ठेवून एकदम रिलॅक्स पेपर द्या. आणि हे तर डोक्यात ठेवूच नका टॉपर्स भरपूर स्टडी करतात. उलट जे टॉपर्स कोण असतात बॅक बेंचर टॉपर्स होतात ते नंतर. आणि यात काही थेअरी वगैरे आपल्याला नाही लिहायचे, एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. आणि सीईटी मध्ये काही निगेटिव्ह मार्किंग वगैरे तर काहीच नाही हा प्रकार. त्यामुळे तुम्हाला नसेल येत तरी तुम्ही काय करा, एक असतं ना आपल्याला क्लिअर की नाही याचा आन्सर हे असू शकतं, अशा ह्याने सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. ते काय होतं कधी कधी, की आपल्या माइंड मध्ये नसतं नाही मी एवढे स्कोअर नाही करणार, पण ते आपण कधी कधी रॉंग केलेलं पण राईट निघताना आपला स्कोअर वाढून जातो. तो यहाँ पे भक्ति ने मतलब जो बोला है वो मैं नॉन मराठी स्टूडेंट्स के लिए एक बार बोल देती हूँ, कन्वर्ट कर देती हूँ कि आप लोग स्ट्रेस लेके एग्जाम देने मत जाओ। जो गलती, जो डर भक्ति के मन में था जब वो सीईटी एग्जाम देने गई थी, वो आप लोग मत करो। आपको जितना आता है उतना तो आप कॉन्फिडेंटली सॉल्व करो। लेकिन सीईटी का एक सबसे बड़ा एडवांटेज ये है कि नेगेटिव मार्किंग नहीं होता है, तो जो नहीं भी आता है जय माता दी करके टिक करके आ जाओ। आपको ऐसा लगता है चार में से ये आंसर शायद हो सकता है, तो उसको टिक कर दो। ज्यादा से ज्यादा क्या होगा, गलत निकला तो जीरो मिलेगा, बट अगर गलती से वो राइट हो गया तो आपको +1 मार्क्स मिल जाएगा और उससे आपके पर्सेंटाइल और ज्यादा इंक्रीज हो सकते हैं। आता तुझ्या ह्याच डायलॉग मधून आपके इसी बात में से एक क्वेश्चन और आहे. मुलं असे विचारतात की कंटिन्यू मोटिवेटेड कसं राहायचं, कारण जेव्हा मॉक टेस्ट मध्ये मार्क कमी येतात आणि म्हणजे खूप 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 प्रेशर येतं तर मोटिवेशन गायब होतो. तर मोटिवेटेड कसं राहता, म्हणजे तुम्ही कसे मोटिवेटेड राहिलात एवढ्या लॉकडाऊन मध्ये, पण तुम्ही एवढं पेशन्सने वागलात. तुमची एक्झाम नेहमी 2-2 महिने पुढे 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 होत होती, तरी यू पीपल डिड नॉट लूज युअर पेशन्स, म्हणजे पेशन्स गेला होता. पण तुम्ही मग परत कसे मोटिवेटेड राहायचे, आणि हे मुलं कशी मोटिवेटेड राहू शकतात. ह्यांना मोटिवेशनची खूप गरज आहे, नेहमी मोटिवेशनच मागत बसतात. एक हॉटस्पॉट दे दो और एक मोटिवेशन दे दो, इतना ही चाहिए इन बच्चों को बस. तर प्लीज गिव सम टिप्स. येस मॅम, मोटिवेशन मोटिवेशन बाकी काही नसतं. मोटिवेशन ते म्हणजे एक मोटिवेशनचं काय असतं, की दुसऱ्यांनी आपल्याला मोटिवेट केलं की आपण जास्ती अभ्यास करू वगैरे, हे काही नसतं. मोटिवेट आपल्या म्हणजे नाही का, एक आपला माइंडसेट काय ठेवायचा, की नाही मी सेल्फ मोटिवेटेड आहे. आणि सेल्फ मोटिवेटेड असल्याने काय होतं, की म्हणजे कोणाची गरज नाही. आता कसं होतं, समज मी डिमोटिवेटेड आहे, माझ्या मनात काय येणार, की मला कोणीतरी मोटिवेट केलं पाहिजे. आणि तोपर्यंत मी स्टील त्याच जागी राहणार, मी माझ्यात इम्प्रुव्हमेंट नाही करणार जोपर्यंत मला समोरचा मोटिवेट नाही करणार. त्यामुळे आपला माइंडसेट हाच ठेवायचा, की नाही मी सेल्फ मोटिवेटेड आहे. आणि नसेल पण तरी ठीक आहे, तुम्हाला एमसीक्यू येत नाहीये किंवा तुमच्यासारखं मायनस पॉईंट मध्ये जाते किंवा तुमचे जास्ती एमसीक्यू क्लिअर नाहीयेत, ठीक आहे. एवढं काही लगेच स्वतःला नाही समजून घ्यायचं की मी मोटिवेटेड नाहीये किंवा मी डिमोटिवेट होत चालले. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर एमसीक्यूची जी थेअरी आहे ती पुस्तक वागू करायचं, तेवढं वाचायचं आणि नंतर ते क्लिअर करून टाकायचं. मोटिवेशन मोटिवेशन बाकी काही नसतं. आणि ते राहिलं सीईटीचे पेपर एवढे हार्ड वगैरे ते पण काही नसतं. एमसीक्यू फक्त आपले क्लिअर, पीवायक्यूज क्लिअर आणि थेरी क्लिअर असली की झालं. बाकी मोटिवेशन काही नसतं. ते आपल्यावर डिपेंड, आपण किती मोटिवेशन. आता समजा अंजली मॅमला मी बोलते की मला मोटिवेशन द्या मॅम, अंजली मला भरभरून मोटिवेशन देतात 1 तास आणि मी अशी ऐकत बसते हा मॅम हा. ते मोटिवेशन शेवटी जाणारच आहे, ते माझ्यात काही नाही येणार आहे. त्यामुळे ते माझ्यावर डिपेंड आहे की अंजली मॅमने सांगितलं मी किती घेणार आहे. त्यामुळं मोटिवेशन एवढं मनात नका ठेवू. जेवढं हा ठीक आहे, तुम्हाला एकदा वाटलं डिमोटिवेट, मम्मी पप्पा घरी आपल्या सगळे असतात किंवा तुमचा जो फ्रेंड असेल त्याला बोला, जे काही तुमच्या मनामध्ये असेल. किंवा तुम्हाला जे डिमोटिवेट होत आहे तुम्ही, ते कशामुळे होत आहे. आणि मोटिवेशन घेण्यापेक्षा ना तुमच्या मनात जे चाललंय ना ते कोणाला तरी शेअर करा, त्यामुळे खूप फायदा होतो. आणि त्यामुळे ना सोल्युशन पण निघतं आपल्या डिमोटिवेट होण्याचं, किंवा कसं मोटिवेट होण्याचं त्याचं पण सोल्युशन निघतं आणि आपण पण जास्त डिमोटिवेट नाही होत. त्यामुळे हेच एक सोल्युशन आहे, बाकी मोटिवेशनचं काही नाही. सेल्फ मोटिवेशन इज द बेस्ट मोटिवेशन. अंजलि मैम अगर मोटिवेशन देगी तो फिर खून के आंसू रोने लगोगे, क्योंकि 5-5 रुपए में फिर मैम मोटिवेशन देगी, ठीक है. ओके, नहीं कोई बात नहीं, फिर भी किसी को ऐसा लगता है कि मोटिवेशन दे दो मैम, तो सिर्फ सर्च करो एक बार मोटिवेशन बाय अंजलि मैम, आपको एक बहुत सुंदर सा वीडियो मिलेगा, आपकी आत्मा भी मोटिवेटेड हो जाएगी, ठीक है. डिस्क्रिप्शन में मैं वो मोटिवेशन वाला वीडियो लगा रही हूँ, तो जिसको जिसको मोटिवेशन चाहिए जाके डिस्क्रिप्शन में देख लेना. आता एक म्हणजे
थोडेसेच प्रश्न राहिलेत. दिवसात किती, आता यांच्याकडे वेळ खूप कमी आहे, तर मतलब दिन में कितने टाइम इनको पढ़ाई करना चाहिए, दिवसात किती तास यांनी दिले पाहिजे अभ्यासासाठी? म्हणजे एक मिनिमम तर मॅम 8 to 9 hours आणि स्टडीसाठी दिलंच पाहिजे. आणि फक्त स्टडी नाही, थेरॉटिकल तर अजिबातच नाही आता आणि हातचा, फक्त पीवायक्यूज आणि एमसीक्यू जेवढे त्यांना सॉल्व्ह करता येतील जास्तीत जास्त, जिथून त्यांना लिंक भेटेल तेवढे जास्त, आणि जिथं ते चुकतायत तिथं समोर बुक घेऊन ते का चुकते आणि कोणते आपले कन्सेप्ट क्लिअर नाहीये ते फक्त क्लिअर करायसाठी त्यांनी थेरीचा यूज केला पाहिजे. नाहीतर फक्त पीवायक्यूज आणि एमसीक्यू बस तेवढे जेवढे सॉल्व्ह होतील त्यांना तेवढे केलं पाहिजे एवढं करेक्ट. एकच. आणि स्टडी त्यांनी जेवढं जास्त देता येईल तेवढं जास्त, कारण कसं होतं मॅम, आता पेपर आहे, आता नाही वाटत, आता काय वाटतं आहे टाइम, आणखी 1 महिना आहे, करू 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 असे दिवस जातात, आणि जेव्हा सीईटी एक्झाम होऊन परत येतं तेव्हा वाटतं की नाही, तेव्हा मी अजून थोडे आवर्स स्टडीसाठी दिले असते तर मी आज या स्टेजला नसते की माझ्यापेक्षा चांगलं कॉलेज मला भेटलं असतं. ते तेव्हा कळतं, पण तेव्हा काहीच नाही, तेव्हा ती सीईटीची पण वेळ निघून गेलेली असते आणि कॉलेज घ्यायचं पण टाइम आलेला असतं. त्यामुळे काही उपयोगच नाही राहणार त्या गोष्टीचा. त्यामुळे आता जेवढी मेहनत करता येईल तेवढी आता ह्या 25 दिवसात करा. त्यानंतर काय होईल की नाही मी तेव्हाच केलं असतं, आणि ही वेळ आणण्यापेक्षा की नाही मला जे हवं होतं ते मी केलं, हे मोटिवेट नंतर आपल्यात स्वतःहून यायला पाहिजे. करेक्ट. त्यामुळे मग आता मेहनत करणं गरजेचं. ओके. सो दिवसात कम से कम दिन में आपको 10 से 11 घंटे पढ़ाई को देने ही चाहिए। ठीक है। उसमें आप जितना थियोरी रीडिंग करोगे, टेक्स्ट बुक रीडिंग, जितना एमसीक्यू सॉल्व कर सकते हो, और कहीं पे डाउट आ रहा है तो उस पर्टिकुलर टॉपिक का वीडियो देखो। पूरा चैप्टर का बार बार वीडियो देख के फायदा नहीं है। जिस चैप्टर में डिफिकल्टी है सिर्फ उसका चैप्टर का वीडियो देखने में टाइम पास करो, या फिर आप सोते सोते अगर मोबाइल चला रहे हो तो फिर वीडियो देखो, तो वही वर्ड्स आपके कान में बार बार घूमेंगे। बेसिकली आपको अपने आप को ना चारों तरफ से पढ़ाई से घेर लेना है। दिस इज फॉर दीज लास्ट 25 डेज, क्योंकि अब आपके पास टाइम बहुत कम बचा आहे. म्हणजे मुलांचं असं हे आहे की म्हणजे कोणती स्पेसिफिक बुक आहे का, कोणती स्पेसिफिक पब्लिकेशन आहे का ज्याच्यातून सीईटीचे क्वेश्चन नक्की येतातच? मी बोलून थकलीये की असं काहीच नसतं. पण तू पण एकदा म्हणजे तुझे जे काही व्ह्यूज असतील ते सांग त्यांना, की कोणती अशी स्पेसिफिक बुक केल्याने गॅरंटी नसते की सीईटी एक्झाम क्रॅक होणार. पण म्हणजे समजा की जर बुक घ्यायचीच आहे तर ही पब्लिकेशन घ्या, यात जास्त चांगले एमसीक्यूज असतात. असं काही तुला माहित असेल तर यू कॅन शेअर दॅट, अदरवाईज मी तर त्यांना नेहमी सांगतच असते. असं म्हणजे पर्टिक्युलर आता सीईटी वाले क्वेश्चन असे तर नाही टाकणार की पर्टिक्युलर ह्याच बुक मधून येणार, असं काही नाहीये. ते आता आपलं एक सगळ्यांचं आपण बघत राहतो की नाही त्याने हे बुक रीड केलं, ह्याने हे केलं तर मी पण तेच करणार आणि त्यामधूनच येणार, तर ते असं काही नाहीये. आणि बुक पर्टिक्युलर बुक रेफर करण्यापेक्षा तुम्ही एमसीक्यू आणि पीवायक्यूच रेफर करा, तेच तुमच्यासाठी खूप बेटर असेल. आणि जर तुम्हाला पाहिजे म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की पर्टिक्युलर बुक नाही आम्हाला रेफर करायचीच आहे तसं, तर 2 पब्लिकेशन आहेत, अरिहंत आणि टार्गेट पब्लिकेशन. यामधून पण म्हणजे भरपूर त्यात पीवायक्यूज आहेत, म्हणजे असं स्पेशली त्यात थेरी किंवा हे नाहीये, त्यात पण लास्ट इयर पीवायक्यू आणि एमसीक्यूच आहेत, तर तुम्ही ते 2 बुक्स रेफर करू शकता एमसीक्यू साठी. सेम सेम, मी पण सेम सांगितले त्यांना. तरी फिर भी आपको ऐसा लगता है कि मैम कौन सा बुक्स रेफर करना चाहिए, तो मैंने एक स्पेसिफिक वीडियो डाला था कि विच बुक्स टू रिफर फॉर एमएसटी सीईटी। आप वो वीडियो जाके देख सकते हो, उसमें आपको कब प्रिपरेशन स्टार्ट कर रहे हो उसके हिसाब से कौन सा बुक रेफर करना चाहिए, वो सब मैंने उस वीडियो में बताया है। तो मैं भी हमेशा बोलते रहती हूँ, ये कोई पेड प्रमोशन नहीं है, पर जैसे मैं हमेशा बोलते रहती हूँ कि आप स्कोर बूस्टर रेफर कर सकते हो सिर्फ पीवाईक्यूज के लिए, आप टारगेट पब्लिकेशन ले सकते हो, अरिहंत पब्लिकेशन ले सकते हो, और अभी जरूरी नहीं है कि नया पब्लिकेशन लो। भक्ति ने पहला ही स्टेटमेंट ये बोला कि कोई स्पेसिफिक बुक रेफर करने की जरूरत नहीं है। जैसे कि जो बच्चे ऑलरेडी हमारे साथ क्रैश कोर्स में हैं, जिन्होंने ऑलरेडी हमारा मॉक टेस्ट परचेस किया हुआ है, उसमें ऑलरेडी हमने उनको 1000 1100 1200 एमसीक्यूज प्रोवाइड कर दिए हैं। मतलब 10 मॉक टेस्ट की जगह हमने उनको 11 12 मॉक टेस्ट दिए हैं। तो 1200 एमसीक्यूज तो वैसे ही प्रॅक्टिस हो गए, आणि बायोलॉजीचे 1200 एमसीक्यूज केले तरी बस आहेत. एवढे 1200 एमसीक्यूज केले तरी खूप आहेत. म्हणजे एवढे एमसीक्यूज पण जर तुमच्या लक्षात राहिले ना, तर 100 पैकी 90+ मार्क्स येणारच येणार, एवढी तर गॅरंटी आहे. हो. ठीक आहे. तरी ह्यांचा हावरटपणा संपत नाही, अजून द्या अजून द्या अजून द्या, म्हणजे अभी क्या बोलणे का, छोडो जाने दो. ठीक आहे. आता लास्ट एक प्रश्न विचारते. ह्यांचे सगळे प्रश्न झाले. स्कोप किती आहे बायोटेक्नॉलॉजी फील्ड मध्ये, जी फील्ड तू करतेस त्यात स्कोप किती आहे? आणि स्कोप म्हणजे किती? हा म्हणजे कॉलेजेसची इन्फॉर्मेशन वगैरे हे कुठून फाइंड आउट करू शकतात, किंवा तुझ्याकडे काही लिस्ट वगैरे असं काय आहे का, एलिजिबिलिटी किंवा काय, म्हणजे काहीतरी त्यांना गाईड करण्यासारखं?
ओके, बायोटेक. बीटेक बायोटेक ही फील्ड एक म्हणजे नंतर ह्या फील्ड बाबतीत मी एक डिस्क्रिप्शन सांगते. बीटेक बायोटेक इज म्हणजे बायोटेक म्हणजे बायोचीच फील्ड आहे. आणि यामध्ये 4 वर्षाचा हा कोर्स आहे बीटेक बायोटेक्नॉलॉजी. आणि यात पुढे जाऊन काय करायचं हा मोठा प्रश्न तुम्हाला पडला असेल, आणि ही फील्ड तुमच्यासाठी एक नवीनच फील्ड ऐकलेली असेल, किंवा हे फार्मसी म्हणजे CS IT हे फील्ड तुम्हाला सगळे माहिती असेल, पण बीटेक बायोटेक हे तुमच्यासाठी नवीनच फील्ड असेल. त्यामुळं हे 4 वर्ष झाले की नंतर तुमच्याकडे पोस्ट पोस्ट ग्रॅज्युएट तुम्हाला करायचं असेल तर त्यात एमटेक बायोटेक ही डिग्री असेल. आणि त्यानंतर काय करायचं जॉब, तर यात रिसर्च म्हणून जॉब असतो नंतर, किंवा इन शॉर्ट बायोटेक्नॉलॉजिस्ट ही डिग्री लागते तुमचं एमटेक आणि बीटेक कम्प्लीट झाल्यावर. आणि नंतर लॅब रिसर्च किंवा एखादं जर तुम्हाला पर्टिक्युलर टॉपिक, जसं आता मी सांगते प्लांट टिश्यू कल्चर किंवा स्टेम स्टेम सेल रिसर्च, यास एक पर्टिक्युलर टॉपिक घेऊन आपण त्यात रिसर्च करू शकतो. म्हणजे इन शॉर्ट फार्मसी सारखंच, पण फार्मसीचं जास्त मेडिसिन्सवर फोकस असतं. आणि बायोटेक वाल्यांचं जास्त रिसर्च किंवा हे व्हॅक्सिन्स यावर फोकस असतं. म्हणजे म्हणजे बायोटेक डिग्री बाबतीत. 12th मध्ये जे आपण बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर शिकलोय ते कम्प्लीट डिग्री त्यावरतीच आहे. ओके ओके. म्हणजे हे कुठून जास्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतात अबाउट दिस पर्टिक्युलर कोर्स? मी माझ्या वेळेस तर गुगलची जास्त हेल्प घेतली होती, आणि जे कॉलेजेस सर्च केलं त्या कॉलेजेसच्या काउन्सिलरला कॉल लावून मग त्या कॉलेज बाबतीत पूर्ण इन्फो घेतली होती. कारण मॅम बायोटेकचे आहेतच ऑल महाराष्ट्रामध्ये 7 कॉलेजेस बीटेक बायोटेक. त्यामुळे ते खूप हार्ड गेलं सर्च करणं, आणि मग त्या काउन्सिलरशी टॉक करणं, आणि मग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं. बीएससी बायोटेक खूप ठिकाणी आहे, त्याचं काहीच इश्यू नाही बीएससी बायोटेक. आणि बीटेक बायोटेक ही डिग्री खूप कमी कॉलेजेसला होती. आणि मग 7 कॉलेजेस मधून DY पाटीलला PCM काहीतरी कंपल्सरी होतं, आणि त्यामुळे मला काही तिथं शक्य नाही झालं. आणि मग PCB ग्रुप आणि मग हे कॉलेज CSME मध्ये त्यांनी त्यांची एंट्रन्स घेतली. त्यामुळे मग बीटेक बायोटेकला ऍडमिशन भेटून गेलं. तर तुझ्याकडे ह्याची काही लिस्ट वगैरे आहे, हे जे 7 कॉलेजेस आहेत? ओके मॅम, मी सर्च करून एकदा तुम्हाला हा, सांगते जर किंवा तुम्हाला जमलं तर शेअर. हा मला शेअर कर, जमलं तर. तर भक्तीला जर लिस्ट मिळाली तर ती मला शेअर करेल, एंड आई विल अपलोड दिस लिस्ट इन अवर ऐप. अपने जो ऐप है ज्ञान लैब ऐप, आप प्ले स्टोर से डाउनलोड करोगे तो ऐप का जो फ्री मटेरियल सेक्शन है, जैसे ही आप ऐप डाउनलोड करते हो उसको लॉग इन करो। लॉग इन करने के बाद आपको लेफ्ट हैंड साइड में ऊपर 3 लाइन दिखाई देती है, उधर पे जब आप क्लिक करोगे ना तो आपको सेकंड ऑप्शन फ्री मटेरियल सेक्शन दिखाई देता है। फ्री मटेरियल सेक्शन में आपको बहुत सारे फोल्डर दिखेंगे, उसमें से एक फोल्डर दिखेगा इंटरव्यूज PDF। तो उसमें आपको जो भी मुझे कॉलेज की लिस्ट मिलेगी वो मैं अपलोड कर दूंगी, ठीक है? तो आप लोग वहां से वो डाउनलोड कर सकते हो। इसके अलावा आता ऑलमोस्ट सगळे झाले। एक लास्ट म्हणजे क्वेश्चन की म्हणजे जे सीईटीचे क्वेश्चन्स असतात ते डायरेक्ट टेक्स्टबुक मधून लाईन टू लाईन येतात की बाहेरचं काय असतं, हे तू स्टार्टिंगलाच सांगितलंस, एकदा परत बोलून दे म्हणजे त्यांच्या सॅटिस्फॅक्शन मिळेल। ओके मॅम, लाईन टू लाईन किंवा आउट ऑफ सिलेबस तर ते येणारच नाही सीटी मध्ये क्वेश्चन्स. जे येतील ते पूर्ण आपलं बुकच एवढं मोठं राहायचं, त्यातूनच येणार. फक्त तुम्ही तेवढंच करा क्लिअर. आणि मग हे क्लिअर केले आणि बाकी आउट ऑफ सिलेबस तर काही नाहीये. तेच रिपीट 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 मी तुम्हाला एकच सांगते, आणि मॅम पण तेच सांगतात. आणि खरं रियालिटी तेच आहे की PY आणि MCQच करा, त्यातलंच येईल. यापेक्षा बाहेरचं काही नाही येणार आहे. त्यामुळे आउट ऑफ सिलेबस, डिमोटिवेशन किंवा स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी काढून टाका. आणि एकच सध्या मॉक टेस्ट डोक्यात धरा, आणि मोटिवेशन सेल्फ मोटिवेट व्हा, आणि एक्झाम मस्त रिलॅक्स होऊन द्या. त्यामुळं मग पुढचं पण ऍडमिशन वगैरे जे त्यांना इंजिनिअरिंग फार्मसी जे ही करायचे लॉ, त्यासाठी मस्त कॉलेजेस वगैरे मिळतील. आणि तुम्हाला सगळ्यांना CET साठी ऑल दी बेस्ट. मस्त रिलॅक्स होऊन पेपर द्या. ओके. काही स्पेसिफिक फूड डाएट वगैरे ह्या एक्झाम साठी फॉलो केलं पाहिजे की म्हणजे जास्त गोड खाऊ नका म्हणजे झोप नाही येणार, असं काही स्पेसिफिक गायडन्स इफ यू वुड लाईक टू गिव्ह, की सगळं खा आणि झोपा आणि अभ्यास करा बस? मी तर फक्त जे ऑइली वगैरे आहे ते फक्त अवॉइड करा एवढे पेपर होईपर्यंत. बाकी सगळं खा, मस्त निवांत अभ्यास करा 8-9 तास दिवसातले, आणि रिलॅक्स झोपा, आणि मस्त पेपर द्या. आणि मस्त ऍडमिशन साठी कॉलेजेस शोधा. बस। तो अभी मतलब आई होप मैंने आप सब लोगों के सारे क्वेश्चंस कवर कर लिए हैं। तो अगर किसी का कोई क्वेश्चन हो गया रह गया होगा तो अभी आप कमेंट में डाल देना, जो हमारे प्रीवियस स्टूडेंट्स हैं वो आपको रिप्लाई कर देंगे। तो जितने आपकी क्वेरीज थी मैंने सारी कवर की है, और हर बार एक ही चीज फोकस की जा रही है कि जितना हो सके उतना PYQ प्रैक्टिस करो, मॉक टेस्ट दो, MCQs प्रैक्टिस करो, रीडिंग करो। जितना टेक्स्ट बुक रीडिंग करोगे उतने आपके मार्क्स अच्छे आएंगे। बार बार ये इसी चीज के ऊपर प्रेशराइज दिया जा रहा है। सो आई होप इट विल हेल्प यू।
इस वीडियो को अपने सारे फ्रेंड्स के साथ शेयर करो, सारे अपने कलीग्स के साथ शेयर करो, ताकि उनको भी पता चले कि ठीक है, अगर वो बीटेक करना चाहते हैं तो क्या एलिजिबिलिटी क्राइटेरिया है। आप भी एक पर्टिकुलर कॉलेज आप पहले फाइंड आउट करो गूगल पे, कॉलेजेस फॉर बीटेक बायोटेक्नोलॉजी, इसमें स्कोप है, अच्छा खासा स्कोप है, अगर आप अपने टॉप पे रहते हो तो ठीक है। जॉब भी अच्छी मिलती है, पेमेंट भी अच्छा होता है, इफ यू आर इंटरेस्टेड इन द फील्ड। तो आप सर्च करो, फिर हर एक कॉलेज का वेबसाइट में जाओ, उस वेबसाइट में जाके उस कॉलेज का ब्रोशर रहता है या वहाँ पे हेल्पलाइन नंबर रहता है, कॉल करो, वहाँ के काउंसलर का नंबर लो, उनसे पूछो। पर ये सब एग्जाम खत्म होने के बाद करना। एग्जाम खत्म होने के बाद आपके पास बहुत टाइम रहेगा, आराम से आप फाइंड आउट कर सकते हो कॉलेजेस के बारे में। हर एक कॉलेज के पर्सनल एंट्रेंस एग्जाम्स के बारे में आप पूछ सकते हो कि कौन सा एंट्रेंस एग्जाम होता है, आप वो जाके दे सकते हो। फीस वगैरह के बारे में पूछ सकते हो। और इसके अलावा इसके बाद का जो एडमिशन प्रोसीजर होगा कि सीईटी एग्जाम होने के बाद कैसे रजिस्ट्रेशन करते हैं, कैसे फॉर्म भरते हैं, तो वो सबसे रिलेटेड अजय सर आपको वीडियोस अपलोड करके सब इन्फॉर्म करेंगे, सब गाइड करेंगे, उसका टेंशन मत लो। पर अभी आपका फोकस होना चाहिए वन शॉट रीडिंग एमसीक्यू, वन शॉट वीडियो रीडिंग एंड एमसीक्यूज। दिन के 9 से 12 घंटे आपको सिर्फ यही करना है और कुछ नहीं करना है, बाकी कुछ भी मत करो, डिस्ट्रैक्शंस को साइड में रखो, मोटिवेटेड अपने आप रहोगे। पढ़ाई अच्छे से करो, देखो अच्छा कॉलेज मिलेगा ना तो लाइफ में आगे थोड़ा सा रिग्रेट कम होएगा कि चलो ठीक है, कम से कम पढ़ाई अच्छे से किया तो कॉलेज अच्छा मिला। आगे लाइफ झंड होने ही वाली है, लेकिन कम से कम कॉलेज अच्छा मिलेगा तो थोड़ा सा अपने को अफसोस कम होएगा, बरोबर ना भक्ती? लाईफ पुढे पण सोपी नसतेच, बरोबर की नाही? त्यांचं ते हे आहे की नाही कॉलेज लाईफ आता एन्जॉय करायची वगैरे वगैरे, ते पुढचे जे ड्रीम्स आहे ते काही नाहीये. बस कॉलेज झाला तर हे सीईटी झाली उलट प्रेशर राहणार, सेम वाईज एक्झाम्स होणार, परत ते स्टडी 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 सोडून काही नाहीये. जोपर्यंत आपण जॉब लागत नाही तोपर्यंत हेच आहे, त्यामुळं ते पुढचं जाऊ द्या, आता सध्या सीईटीवर फोकस राहू द्या. आणि हेच, आणि मेन अंजली मॅम सांगतायत ते ऐका, म्हणजे आपल्या पण पास व्हा. और ये मैंने नहीं बोला है भक्ति को बोलने के लिए, ठीक है, वो अपने मन से बोल रही है जो भी बोल रही है, क्योंकि इसने भी मेरा बहुत दिमाग खाया था लेक्चर्स के टाइम पे। इसके ऐसे ऐसे मुझे अभी भी याद है, मॉलिक्यूलर बेसिस ऑफ इनहेरिटेंस वाले चैप्टर में इसको इतना डाउट था डीएनए रेप्लिकेशन और ओकाजाकी फ्रेगमेंट्स को लेके। आठवतं तुला ट्रांसक्रिप्शन ट्रांसलेशन? त्यात सगळ्यात जास्त क्वेश्चन मीच विचारले, आणि त्यातल्या त्यात ते सकाळी आपले सेशन व्हायचे ऑनलाईन 7 वाजता, आणि अरे मॅमचे डोकं मीच हा ना, आणि ह्या मुलांचं जर सकाळी मी 8 वाजता पण लेक्चर ठेवलं ना तर ह्यांना एवढं कंटाळा येतं ना, म्हणजे ह्यांना माहित नाही आपण किती लवकर लेक्चर घ्यायचो, ते पण विंटरच्या टायमाला, जानेवारी फेब्रुवारी मध्ये, म्हणजे सकाळी मस्त 6:30 7 वाजता। आळशी मुलं आहेत, ठीक आहे, नाही बट ठीक आहे, मॅम. आय एम प्राऊड। काय 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 काय? मोटिवेशन आता आता करंट बॅचला ना मॅम मोटिवेशन द्या, ते रात्रभर जागतील. प्रॉब्लम ही इस है ना, उल्लू के जैसे रात भर जगेंगे पर सुबह फिर बैल के जैसे सोते रहेंगे, प्रॉब्लेम हीच आहे, ह्यांना रोज रोज मोटिवेशन द्यावं लागतं, तरी मोटिवेटेड होत नाही। ह्यांना मोटिवेशन देऊन मी डिप्रेशन मध्ये जाते कि बाबा इनका क्या होने वाला है, मेरे को डर लगने लगता है। सो प्लीज ऐसा मत करो, मुझे सदमे में मत डालो। आई होप, आई एम प्राउड ऑफ ईच एंड एवरी ऑफ माई स्टूडेंट। आई होप कि आप लोगों का भी मैं आगे जाके से फ्यूचर में इंटरव्यू ले पाऊंगी, कनेक्टेड रहूंगी। लेकिन उसके लिए आपको मेहनत करनी पड़ेगी, प्लीज अच्छे से पढ़ाई करो, प्लीज हमें प्राउड फील कराओ, अपने पेरेंट्स को प्राउड फील कराओ। मुझे भरोसा है मेरे सारे बच्चे अच्छा परफॉर्म करेंगे, पर खुद पे भरोसा रखो और पढ़ाई करो। अब लास्ट के 25 दिन ना सब भूल जाओ। ये लास्ट के 25 दिन में ना आप फेलियर से हीरो बन सकते हो, मतलब 0 से 100, 0 से हीरो, ऐसा सफर आपका अभी भी हो सकता है, इट इज स्टिल पॉसिबल। बस आपको बुक खोल के रीड करना और पीवाईक्यूज प्रैक्टिस करना है। सो बस इस सेशन को यहीं पे स्टॉप करते हैं। बघते एक लास्ट मेसेज त्यांना शॉर्ट मध्ये ऑल द बेस्ट विश कर, म्हणजे आपण सेशन थांबूया। येस, ऑल दी बेस्ट स्टुडंट्स. ऑल द बेस्ट, येस, शांती से पेपर दो। हाँ हाँ। नाही, तेच मोटिवेट राहा, रिलॅक्स पेपर द्या, बाकी काही टेन्शन घेऊ नका, आणि मग नंतर पेपर झाल्यास रिलॅक्स घेऊन मग कॉलेज सर्च करा. तो भक्ति ऑल दी एकदम बेस्ट. चिल है कि रिलैक्स होके पेपर दो, सब अच्छे से हो जाएगा, सिर्फ पढ़ाई करके जाओ तो कॉन्फिडेंस बना रहेगा। सो ऑल द बेस्ट स्टूडेंट्स। वीडियो को शेयर करो, चैनल पे नहीं हो तो चैनल को सब्सक्राइब करो। अपना अप्रैल में एनिवर्सरी है चैनल का, तो आपके लिए बहुत अच्छा सा सरप्राइज आने वाला है। लेकिन ये सरप्राइज सिर्फ उन स्टूडेंट्स के लिए रहेगा जिन्होंने चैनल को सब्सक्राइब करके रखा है, तो नॉन सब्सक्राइबर्स वालों का फिर लॉस हो जाएगा, ठीक है? सो यस, इट्स योर चॉइस। वीडियो को शेयर करो, लाइक करो। भक्ति के लिए थैंक यू, एक बार कमेंट कर दो चैनल पे कमेंट सेक्शन में कि उसने इतना अपना टाइम निकाल के, 3 साल बाद मैं उससे बात कर रही हूँ और आज बेचारी ने टाइम निकाल के अपना यहाँ पे टाइम दिया है। तो थैंक यू सो मच भक्ति वंस अगेन। ऑल द बेस्ट स्टूडेंट्स, आई सी यू वेरी सून, बाय बाय। याद रखो, अभी नहीं तो कभी नहीं। थैंक यू।